बडनेरा शहरातील मनपा उद्यानाची अवस्था पाहून तुम्हीही हैराण व्हाल. शहर सुशोभीकरणाच्या गप्पा एका बाजूला आणि प्रत्यक्षात उद्यानात गवत, कचरा, तुटलेली खेळणी आणि अंधाराचं साम्राज्य. नेमकं काय चाललं आहे महानगरपालिकेच्या उद्यान विभागात? बडनेरा येथील नवी वस्ती परिसरात शिक्षक कॉलनी आणि म्हाडा कॉलनी यांच्या मधोमध असलेले मनपा उद्यान सध्या अक्षरशः दुरावस्थेत सापडलं आहे. नागरिकांकरिता विश्रांती आणि मुलांसाठी खेळण्याची जागा असलेलं हे उद्यान आता दुर्लक्षाचं बळी ठरत आहे. उद्यानात हिरवळ राखण्याऐवजी मोठमोठे गवत वाढून झुडुपांचा अड्डा तयार झाला आहे. साफसफाईचा पूर्ण अभाव असल्याचे सर्वत्र कचऱ्याचे ढीग दिसून येत आहे. लहान मुलांसाठी असलेले झोपाळे आणि घसरगुंडी तुटलेल्या अवस्थेत असून कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे. याशिवाय उद्यानातील पथदिवे बंद असल्यामुळे संध्याकाळनंतर परिसर अंधारात जातो. त्यामुळे महिलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पादचारी मार्गही तुटलेले असून व्यायामाकरिता बसवलेली साधनं मोडकळीस आलेली आहेत. पाणी पुरवठा यंत्रणा बंद असल्यामुळे झाडं कोमजत चालले आहेत. सुरक्षा रक्षक नसल्यामुळे उद्यानात मोकाट जनावरांचा आणि असामाजिक घटकांचा वावर वाढला आहे. परिणामी नागरिकांनी या उद्यानाकडे पाठ फिरवली आहे. स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासनावर गंभीर आरोप करत तातडीने स्वच्छता, दुरुस्ती आणि सुरक्षा व्यवस्था लागू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. कर रूपाने लाखो रुपये वसूल करणारी मनपा, परंतु नागरिकांना मिळते काय? उद्यानाची ही दुरावस्था प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभं करते. आता तरी प्रशासन जागं होणार का की नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार? तर सगळे इन्स्ट्रुमेंट सगळे तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि साफसफाई पण नाही. त्यामुळे ते दुरुस्त झाले पाहिजे. आधी खूप सारे नागरिक यायचे, परंतु आता त्या दुरावस्थेमुळे येत पण नाही. त्यामुळे हे लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासन यांनी ते दुरुस्त करण्यात यावं अशी त्यांना विनंती आहे. आणि अधिक चांगल्या प्रकारे याचं मेंटेनन्स व्हायला पाहिजे, याची देखभाल व्हायला पाहिजे आणि या साहित्याचं पुनर्निर्माण झालं पाहिजे. आणि हे सगळं प्युअर ब्लॉकसुद्धा इथं बसले, आणखी झाडेसुद्धा लावले पाहिजे अशी विनंती आहे. और यहाँ जो भी इंस्ट्रूमेंट लगे हुए हैं इनकी अवस्था पहले से बहुत ख़राब हो चुकी है, जर्जर हो चुकी है. जबकि प्रशासन ने ये कार्य किया है तो बहुत अच्छा किया है सेहत के हिसाब से हमारे लिए. पर इसमें कैसा हो गया, अभी इसको मेंटेन नहीं हो रहा है. वो हिसाब से आज हमको जो चीज़ होना व्यायाम के लिए वो नहीं मिल पा रही है. इसलिए हमारा निवेदन है प्रशासन से, लोक प्रतिनिधि से कि इस ओर थोड़ा सा ध्यान देकर इन समस्याओं का समाधान किया जाए और इसका साफ़ सफाई का भी थोड़ा सा ध्यान रखा जाए. पर वो होना चाहिए वैसे, क्योंकि इतना बड़ा प्रशासन ने हमारे लिए अगर ये खोल कर रखा है बगीचा, तो उसके लिए मेंटेन भी इसका ज़रूरी है और उसके लिए कोई ना कोई प्रतिनिधि होना चाहिए यहाँ पर.